मधुरा चल, ऑफिसला चल, वेडेपणा करू नको, उठ. मी आधीच सांगितलेला हा जॉब मी सोडलाय. कशाला उगाच पिळताय? अरे मधुरा, मी तर समजत होतो की तू खूप मच्युअर्ड आणि सॉर्टेड आहेस. मग आहेच मी सॉर्टेड, म्हणूनच मी नाही जाते ऑफिसला. हे बघा, तुम्ही मला उगाच कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नका. मी नाही जाणार. ओके, नो जबरदस्ती मीरा, नो जबरदस्ती. पण तुझ्याशी बोलू तर शकतो ना? ऑफिसला चल असं म्हणणार नाहीये. ठीक. लिसन मधुरा, तुझं मिहीरवर प्रेम नाही, ऍक्सेप्टेड. पण तो तुझा मित्र आहे, कोणत्याही कारणाने का असेना, पण त्याचा हार्ट ब्रेक झालाय. आणि तो असा हर्ट झालेला तुला चालणार आहे का? नाही ना? नाही. पण तू मला लाईफ पार्टनर म्हणून नकोय तर. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. पण बोलण्याची एक पद्धत असते मधुरा. थोडं प्रेमानं, थोडं समजुतीनं, थोडं हळुवारपणे नाही बोललं ना, तर असं पटकन लागत नाही समोरच्याच्या मनाला. आणि मला असं वाटतं तू खूप रूढ वागलीस तुझ्या मित्राशी. आणि मला असं वाटतं की तू खूप रूढ वागलीस तुझ्या मित्राशी. ऑप्शन आहे ना मधुरा, तो तुझा मित्र आहे, तू त्याच्याशी असं नाही वागू शकत. तुला तो लाईफ पार्टनर म्हणून नको असला ना, तरी तू त्याच्या भावना अशा तुडवू नाही शकत. तू रिस्पेक्ट केला पाहिजेस त्याच्या फिलिंग्सचा. असं तडकाफडकी का रिजेक्ट करतेस? टेक युअर टाइम, विचार कर. आणि तुला जे काही वाटेल ना, ते त्याला न दुखावता सांग. ओके ओके. यायचं का? हो ना, अभिनंदन आहे तर काय. हो ना, अभिनंदन हा मधुरा. खरंच अभिनंदन हा मधुरा. अभिनंदन मामा, कळलं आम्हाला. काय कळलं? अगं तुझं लग्न ठरलंय ना. तुझा मित्रच आहे ना तो. अगं मिहीर नाव आहे ना त्याचं. तुम्हाला कोणी सांगितलं? अहो त्या सोसायटीतल्याच आहेत आपल्या, त्यांना म्हणे फोन आला. एक मिनिट, असं काही झालेलं नाहीये. माझं काही लग्न वगैरे ठरलेलं नाहीये. सॉरी, तुम्हाला कोणीतरी चुकीची इन्फॉर्मेशन दिलीये. काय ग, काय झालं? कसं काय जमलं तुम्ही? अगं यानं कोणीतरी फोन करून सांगितलं की मधुराचं लग्न ठरलंय त्या मिहीरशी. या ही बाई, बघ, बातम्या पण कशानं वाऱ्यासारख्या पसरतात. पण खरं आहे ना हे सगळं? अजिबात नाही. काय ग तुम्ही, मला फोन करून खात्री तरी करून घ्यायची ना. डायरेक्ट कशा आलात ग? मी सांगेन तुम्हाला. हा, ठरलं ना तिचं लग्न, मी सांगेन. या आता. नक्की सांगा हा. पण मधुरा, हे लक्षण चांगलंच आहे की. ठरलं नसलं तर ठरेल. सावंत काकू, या आता. नका चिडवू आमच्या मधुराला. कळव हो आम्हाला नक्की. नक्की हा. चल. काय रे देवा, गावभरच झालं म्हणायचं. बरोबर, त्या दिवशी मनीषा ताई आपल्याकडे आला ना, ते पाहिलं असेल यांनी. आता कर बाई लग्न मिहीरशी.
नाही म्हणजे मीरेच्या बाबतीत झाली तशी तुझ्या बाबतीत नको बाई बदनामी व्हायला, नाही कर दादा? मावशी, या 4 बायकांच्या बोलण्यामुळे मला काहीही फरक पडणार नाही. ओके? आम्हाला पडतो आम्हाला फरक. दादाला पडतो. दादा तुला सांगते, या मुलीनं तुला सुखानं जगू देणार नाहीये. नका करू लग्न. बसा तशाच बसा, वाढवा आमचं ब्लड प्रेशर. मावशी असं काय करते सगळं? मिहीर कितीही चांगला मुलगा असला तरी जबरदस्ती करणार आहोत का आपण मधुरावर? नाही ना. शेवटी आयुष्य मधुराला काढायचंय. ते काही सांगू नकोस मला. आपल्याला हवी तशी बहुगुणी आकुरशिंगी स्थळ नसतात जगात. थोडी तडजोड करावीच लागते ग लग्नात. दादा तुला सांगते, या वर्षी एका तरी मुलीचं लग्न झालंच पाहिजे. नाही झालं ना तर मी या घरात येणं बंद करेन ना. मावशी, तुला आमच्या लग्नात इंटरेस्ट आहे की या घरात? काय काय बोललीस? तुझ्या जिभेला काही हाड? दादा या घरावर माझा डोळा असं बोलते. अगं हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं ना. हे मुली, अगं लहानपणापासून तुला वाढवलं, खस्ता खाल्ल्या, ते हे ऐकण्यासाठी का? तुमचं लग्न व्हावं, तुम्ही तुमच्या घरी सुखानं नांदावं म्हणून धडपडते ग मी. आणि मी नाही. तेव्हा परमेश्वरा, कमू ऐक. जरा भान ठेवून बोलत जा ना. आजकाल तुझे उलटून बोलणं फारच वाढत चाललंय. सॉरी ताई, पण तू आणि मामा, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जसे आहात तसंच हे जग आहे. नाहीये पण तसं. अगं या सगळ्या गोष्टींचं मूळ माझं लग्न आहे. मामा, आता येईल त्या मुलाशी लग्न करायला मी तयार आहे. म्हणजे सगळे प्रश्नच सुटतील. मधुरा, का डिश केलंस तू मला? नाही, मी असं सहजच नाही हा. बाबा म्हणतात तसं, बाय हुक और बाय क्रूक. बघ हं, चौथ्यांदा विचारतोय तुला. तू अजूनही बसून आहेस, म्हणजे तुला आमच्या सोबत यायचं नाही. चल मीरा, आपण दोघे जाऊया. नंतर म्हणायचं नाही मधुरा की तुला इग्नोर केलं म्हणून. ओके मीरा, चलच, नाहीतर नको. मला पण नाही जाता येणार. का? अगं, मधुरामुळे मला हा जॉब मिळाला होता. आता जर मधुराने जॉब सोडला तर मी कंटिन्यू करणं बरं दिसत नाही ना. हो, म्हणजे एथिकली तुझं म्हणणं बरोबरच आहे. ठीक आहे, मी एक काम करतो, मी नाशिकला परत जातो. इथे थांबण्यात काहीच पॉइंट नाही ना आता. म्हणजे बघ ना, पहिल्या जॉबचं ते तसं झालं, ह्या जॉबचं हे असं झालं. सोड, मी बुकिंग करतो लगेच नाशिकचं. पण त्याआधी ना
एकदा मिहिरला भेटून जाईन. बिचारा खूप हर्ट झालाय. त्या 2 भरवशाच्या लोकांनी नोकरी सोडली म्हटल्यावर खूप प्रॉब्लेम होणार आहे त्याला. पण होऊ दे ना, म्हणजे आपल्याला काय करायचं त्याचा तो बघून घेईल. आणि मित्र असला म्हणून काय झालं, मी आत्ता नाशिकचं तिकीट बुक करतो लगेच. आदित्य, बास झालं, कळलं मला. येते मी ऑफिसला, ठीक आहे? पण तू नोकरी सोडून जाऊ नकोस प्लीज. आणि नाशिकला आता अजिबात जाऊ नकोस. प्रॉमिस कर मला. चल, प्रॉमिस कर. तू मला कधीच सोडून जाणार नाहीस आणि असाच सांभाळून घेशील. प्रॉमिस, मी तुला सोडून कधीच जाणार नाही. कमू, काय लहान मुलांसारखं डॉक्टरकडे जबरदस्तीने घेऊन गेलीस. रस्त्याने येताना एक अक्षरही बोलले नाहीस. मधुराचा स्वभाव तुला माहिती आहे ना. तिच्या बोलण्याकडे कशाला लक्ष देतेस तू. तिला काही म्हणू दे, ते काय घरावर डोळा आहे वगैरे वगैरे. पण मला माहिती आहे ना तुझ्या मनात तसं काही नाहीये. तू जाऊ दे ना, सोड ना तू राग. आणि हा, हे बघ, माझ्या घरी येणं थांबवायचं नाही प्लीज. सख्खी बहीण आहे तुझी, नातं असं तुटतं का? आणि या घरी येणं मी थांबवेन असं वाटतं का तुला? नेहमी सारखं बोललीस. माझा अर्धा आजार बरा झाला. नाही 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 नाही, हे असं नाही हा चालणार. डॉक्टरांनी सांगितलेलं सगळ्या टेस्ट तुला करून घ्याव्या लागतील दादा. सगळं औषध पाणी व्यवस्थित करावं लागेल. नाही थांब, मी मीरालाच सांगते, ती करेल सगळं व्यवस्थित. हो दादा, भूक लागली रे. हसतोस काय? चल ना. सॉरी सर. सॉरी मिहिर. थँक्स. मी काल खूप रूडली बोलले ना तुझ्याशी. मला माफ करशील ना? हे बघ, तू रागवू नकोस ना प्लीज. तुला माझा स्वभाव माहितीये ना. ए, पण याचा अर्थ असा नाही की मी तुला हो म्हणतेय. हे बघ, आपण बेस्ट फ्रेंड्स होत ना, मग आपली मैत्री नको तुटायला कुठल्याही कारणामुळे, राईट? आणि मला काय वाटतं, लेट्स नॉट स्पॉइल दिस फ्रेंडशिप या प्रेमा बिमामुळे. हा, आफ्टर ऑल we are best buddies for lifetime, right?
हो हो अहो 1 नंबर स्थळ आहे. तुम्ही फक्त हो म्हणा आणि अपेक्षा सांगा तुमच्या. बाकी सगळं मी बघते. हो हो चला ठीक आहे. पाणी. हो थँक्यू साठेबाई. म्हणजे आपली जुनी ओळख आहे म्हणून तुम्ही माझ्या शब्दाखातर घरी आलात. मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी आहात बाई तुमच्या त्या विवाह मंडळाच्या कामात. अहो इथे येऊन कामच करणार आहे मी थोडीच गप्पा मारायला आली आहे. हो बरोबर आहे तुमचं. तेच सांगते मी. म्हणजे माझ्या भाचीसाठी एखादं चांगलं स्थळ शोधा बरं. हो हो आहेत ना. तुम्ही फक्त तुमच्या अपेक्षा सांगा. अगदी सगळ्या जातीतली मुलं आहेत माझ्याकडे. काळी गोरी उंच बुटकी जाडी बारीक नोकरीतली बिझनेसवाली अगदी व्हेज नॉन व्हेज. अगो बाई. हो मग काय तुम्हाला कसं स्थळ हवंय तेवढं फक्त सांगा. मी लगेच माझ्या झोळीतून काढून देते मुलगा. हे बघा अहो अशी 20,000 स्थळ आहेत आमच्याकडे. का अरे बापरे, एवढ्या मुलांची लग्न व्हायची बाकी आहेत. माझं लग्न कधी होणार? तुम्हाला काय सांगायचं. आमची मीरा खूप सुंदर आहे सुशील आहे सुस्वभावी आहे. नोकरी आहे तिला आणि स्वभावाचं म्हणाल तर गाय आहे हो. एकदम शांत. तुम्ही ना तिच्यासाठी असा चांगला मुलगा शोधा. म्हणजे पैसेवाला शोधा. हे रडारड नको बाई आयुष्याची. मी फॉर्म सोबत फोटो सुद्धा दिलाय तिचा. बाप रे, हे दोघे मिळून मीराताईचं लग्न 2 दिवसात सुद्धा लावतील. भरोसा नाही. आदित्य दादाला सावध करायला पाहिजे. त्यांनी घाई नाही केली तर त्याचा पत्ता कट. आहेत की नाही परफेक्ट मीरासाठी. मग निवडा आता यातनच. हा हा मुलगा परफेक्ट आहे. म्हणजे कसं आहे पगारही जास्त आहे आणि घरही मोठे आहे. 3 BHK. वा बरोबर आहे. पण हा जरा शामळू वाटतोय. म्हणजे स्मार्ट नाहीये. असू दे की शामळू. शामळूच बरा. शामळू नवरा बायकोच्या ताब्यात राहतो. आणि मी शिकवेन ना माझ्या मीराला नवऱ्याला ताब्यात कसं ठेवायचं ते. तुम्ही याची भेट घालून द्या. मी बघते बोलते आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरवून टाकते. जरा घाई करा. काळजीच करू नका. फोनची वेळ 5 ते 7 आहे. तेव्हा लगेच फोन करते आणि भेट घडून आणते. वा. हा आदित्य दादाच्या मनात भरला तर भयंकर पंचायत होईल. जड जाईल मग सगळंच. दादाच्या मनात असा काही विचार यायच्या आत मीरेचं लग्न दुसरीकडे जमलं पाहिजे. हॅलो हाय, ऐक ना. बोल ना आदित्य. गेस व्हॉट, मधुराचं आणि मिहिरचं पॅचअप झालं. काय खरंच? येस. हा म्हणजे ती त्याला हो नाही म्हणाली पण त्यांची तुटलेली फ्रेंडशिप परत जोडली. ओ गॉड आदित्य, तू मला इतकी आनंदाची बातमी दिलीस ना. खरंच मन हलकं झालं माझं. मग सेलिब्रेट करायला हवी नाही न्यूज? हो ऑफकोर्स. ओके देन. मग आज तुला माझ्याकडून स्पेशल ट्रीट. हा संध्याकाळी भेटूयात. ओके ओके, संध्याकाळी भेटूयात. बाय बाय.